दोन्ही हात गुडघ्या द्रोणमुद्रेमध्ये, पाठ मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा प्रतिबंध तपासून पाहायचा आहे. जिथे कुठे ताण वाटतो तो मनाने शिथिल करून घ्यायचा. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा, जाणीव आपल्या श्वासाची. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेने दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये सोड. असे आपल्याला 30 ते 35 आवर्तन करायचे. आपापल्या क्षमतेने सुरुवात करायची. अवकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार आंतरिक सजगता. करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नगर मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सुरू आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायचं. कपाळ जोडलेले हात जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. ओमचा आशीर्वाद साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी सावकाश श्वास घेत उलट जाऊ. कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त पकडून नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोन खाली. दोन्ही पाय समोर. दोन्ही हात मागे. पाठकणा आपला सरळ असेल. दिसतीये ना बरोबर. पायांची स्थिती बरोबर दिसतीये ना. ती थोडा ऍडजस्ट करून त्यामध्ये बरोबर आहे ना. दोन्ही पाय समोर जोडलेले आहेत. पाठकण आपला सरळ आहे आणि आता आपल्याला एकदा पाऊल उजवं पाऊल पुढे घ्यायचंय. डावं पाऊल मागे. बघा उजवं पाऊल पुढे घेतलंय जमिनीच्या दिशेने. डावं पाऊल स्वतःकडे खेचून घेतलं आणि मग डावं पाऊल जमिनीकडे आणि उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घेतलं. असं आपल्याला थोडस डायनामिक कृती करायची. सुरुवात करूया. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. थांबवायची. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आहेत आणि आता रोटेशन करून घेऊया. त्याच्या आधी दोन्ही पावलं जास्तीत जास्त जमिनीकडे आणि आता एकत्रित आपण करतोय. जास्तीत जास्त जमिनीकडे आणि स्वतःकडे. सुरुवातीला आपण थोडस खेच देतोय पावलाला, रोटेशन नका करू. आता आपण दोन्ही पावलं एकत्रित जमिनीच्या दिशेने घेतोय आणि मग पुन्हा स्वतःकडे. श्वास घेत स्वतःकडे, श्वास सोडत जमिनीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अँकलच्या इथे आणि पोटऱ्यांच्या इथे जी हालचाल होते त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. डोळे बंद करून जर ही कृती करता आली तर अजून छान. डोळे बंद करून आपलं संपूर्ण लक्ष ह्या मुवमेंटकडे केंद्रित करा. जमिनीच्या दिशेने नेताना अँकलच्या इथे कसा ताण येतोय त्याची जाणीव श्वास सोडताना. आणि श्वास घेत जेव्हा आपण स्वतःकडे पाऊल खेचून घेतोय तेव्हा अँकलच्या इथे कसा दाब येतोय, पोटऱ्यांच्या इथे कसा ताण येतोय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी श्वास सोडत खाली आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पावलं जुळली आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. विश्रांती. दोन्ही पावलं पुन्हा जुळलेली आहेत. आणि एकदा आपण रोटेशन करून घेऊया. दोन्ही हातांची पकड आपल्या गुडघ्याच्या खाली, गुडघा आपल्याला गुडघ्याच्या खाली द्यायची बरोबर. आणि आता थोडासा पाय फोल्ड करूया आणि सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर. पाय खाली, उजवा पाय खाली, डावा पायाच्या खाली हाताची पकड, पाय फोल्ड करून घेऊया आणि सुरुवात कर रोटेशन करायला. 1 2 3 4 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. डावा पाय खाली. आणि करूया मेरू वक्रदंड असेल 3-3 ओव्हर करू. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर आहे. एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे सुटायचं आहे. श्वास सोडत पुढे, कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडून खाली कपाळ जमिनीवर. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. 2 आणि लास्ट राऊंड. श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न. आपण आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. 3 वेळा एका बाजूने झाल्यावर उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला, दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचंय, कपाळ गुडघ्याकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूने खाली. 1 पुन्हा श्वास घेत वर, आपापल्या क्षमतेने 3 वेळा कृती करायची पूर्ण. श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न.
आपल्या स्पाइन कॉर्डच्या इथे जो बदल होतो तिथे बेंड आणि ट्विस्ट येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 3 वेळेला झाल्यावर कृती थांबवायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. मान मागे सैल सोडायची आहे आणि करूया बटरफ्लाय. पावलं एकमेकांना जोडून द्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे येण्याचा प्रयत्न. आणि आता थोडीशी जलद हालचाल करणार आहोत. सुरुवात करूया. थोडीशी जलद कृती. जास्तीत जास्त वर आणि जमिनीकडे. नजर समोर एका बिंदूकडे स्थित. पाठकडा मान सरळ. सावकाश कृती थांबवायची. सावकाश कृती थांबवायची. आता आपल्याला उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा. एकदा श्वास घेत सरळ. बरोबर. श्वास सोडत पुन्हा खाली फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ आणि श्वास सोडत तिथल्या तिथे फोल्ड करता येतोय का बघा. तिथल्या तिथेच फोल्ड. म्हणजे श्वास घेत सरळ आणि श्वास सोडत फोल्ड. ओके. आता पुन्हा तशाच स्थितीमध्ये ठेवायचंय पाय. बटरफ्लाय जसं आपण ठेवतो तसंच. पुन्हा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. पाय थोडासा वर उचलून घ्यायचा आहे आणि जाता जवळ त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. एकदा उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या पायाने. पुन्हा एकदा आपली पकड पायाची व्यवस्थित करून घ्यायची. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. बरोबर. आणि आता जसं आपण जाता जळतो त्याप्रमाणे कृती उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. पुन्हा पाय खाली. आणि आता तिथल्या तिथेच साधी बैठक किंवा पद्मासन अर्ध पद्मासन. अर्ध पद्मासन पद्मासन घालायचं असेल तर सुरुवातीला पाय सरळ करायचे आणि मग करा. साधी बैठक घालायची असेल तुम्ही डायरेक्ट घालू शकता. पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत. पाठकडा मान सरळ. डोळे अर्धत मिटलेले. आता मिटलेल्या डोळ्यांनी दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. डोळे बंद. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. बरोबर. श्वास सोडत सरळ. आता दोन्ही हात फोल्ड करायचे. खांद्यावरच ठेवा. डोळे बंद आहेत आपल्या सगळ्यांचे. आणि आता तिथल्या तिथेच आपण शोल्डर रोटेशन करायचे. हातांची स्थिती तशीच ठेवायची आहे. फक्त एकदा शोल्डर पुढून मागे होतील 3 वेळेला आणि मागून पुढे 3 वेळेला. क्लॉकवाईज अँटी क्लॉक. सुरुवात करूया. पुढून मागे. 1 2 3. बरोबर करताय. 4. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता थोडे शोल्डर मागे न्यायचे आणि मागून पुढे. 1 2. बरोबर. 3 4. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद आहेतच आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि आता करणार आहोत ब्रह्ममुद्रा. डोळे उघडायचे आहेत.
समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान आपली सावकाश उजव्या दिशेला जाईल. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर नेण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. जाणीव श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवर मानेच्या इथे डाव्या साईडने ताण येतोय. उजव्या साईडने दाब आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. छान. मी 1 ते 5 अंक काउंट करते. तुम्हाला आपापल्या क्षमतेने श्वासाशी आधारित इथे थांबायचं आहे. जाणीव पूर्णपणे श्वासाची असेल. 1 2 3 4 5. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा नजर समोर स्थिर करायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. डाव्या बाजूने मागची भिंत किंवा जे काही असेल ते बघण्याचा प्रयत्न. आणि अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. बंद डोळ्यांनी कंठस्थ ग्रंथीवर उजव्या साईडने ताण येतोय आणि डाव्या साईडने दाब येतोय. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. 1 ते 5 अंक काउंट करेल तोपर्यंत आपल्याला या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोड मान मध्यभागी. नजर समोर. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत मान आपली वरच्या दिशेला जाईल. कपाळ सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. जाणीव श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने ताण आहे आणि मागच्या बाजूने दाब आहे याची जाणीव. आता इथे आपल्याला आपलं तोंड जे आहे हे एकदा उघडायचं आहे. मोठा आ करायचा, जबडा रुंद करायचा आणि मग बंद करायचा. असं आपण आपापलं 3-3 वेळेला करून घेऊया. सुरुवात करूया. तोंड उघडायचं आहे. मोठा आ करायचा आणि तोंड बंद. हे करत असताना आपल्या गळ्याच्या इथे, जबड्याच्या इथे जो ताण येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. अजून 3दा आपल्याला कृती करायची आहे. पुन्हा एकदा मोठा आ करायचा, जबडा रुंद, तोंड बंद. मोठा आ, तोंड बंद. लास्ट म्हणून मोठा आ करायचा, तोंड उघडायचा आहे आणि तोंड बंद. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मान पुढे झुकवताना थोडीशी काळजी घ्या. आपापल्या क्षमतेने कृती करा. मान मध्यभागी येईल. पुन्हा नजर समोर असेल. एका ठिकाणी स्थिर करायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि चिन लॉक पोझिशन झालेली आहे. कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे त्याची जाणीव. त्याचबरोबर जाणीव श्वासाचीही. 1 ते 5 अंक काउंट करेल. या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचं आहे थोडा वेळ. 1 2 3 4 5. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी. आणि आता आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय ते सोडून द्यायचं आहे.
आणि विश्रांती स्थितीमध्ये बसा. तुम्हाला एक नवीन आसन दाखवते, गोमुखासन. त्याआधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडून द्यायची. गोमुखासनचे विशेष अशी काही कॉन्ट्राइंडिक्शन नाहीये. ते फक्त आपल्याला कुठलाही पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. बाकी त्याची अशी वेगळी कॉन्ट्राइंडिक्शन नाही. गोमुखासन करण्यासाठी दोन्ही पाय समोर जुळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याची टाच जी आहे ही डाव्या सीटच्या इथे आहे बघा. आणि त्यानंतर डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याची टाच उजव्या सीटच्या बाजूला. दोन्ही टाचा आपल्याला दोन्ही सीटच्या अशा बाजूला ठेवायची. बघा गुडघे जे आहेत ते समोरून एकमेकांच्या एका रेषेमध्ये आलेली. ठीक आहे. दोन्ही पावलं बघा पूर्णपणे बाजूला आहेत. आपल्याला सीटचा भाग टाचांवर न ठेवता तिथे बाजूला ठेवायचा आहे. दोन्ही पावलं जी आहेत ही बाहेर आलेली. ही झाली एका साईडने कृती. आता जो पाय खाली आहे, डावा पाय आपला खाली आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा हात. इथे थोडा वेळ स्थिर थांबायचं. अधिक कृती बघून घ्या कशी केली जाते. आणि याच्यानंतर आपण करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन. तर इथे आपल्याला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागून फोल्ड करायचा आणि मागून डावा. आता मी मागून तुम्हाला ही कृती दाखवते. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन तो फोल्ड केलाय आणि खालून डावा हात. आता इथे आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करायचा. जसं आपण हुक करतो त्याप्रमाणे आपल्याला ही स्थिती करायची आहे. जो हात वर आहे त्या दंडाचा स्पर्श कानाला होतो. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला झालेला आहे. आता आपल्याला हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवताना त्रास होत असेल तर एक नॅपकिन घ्यायचा. नॅपकिनच्या घडीने तो रोल करून असं या प्रकारे पकडायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करायचा. हे करत असताना मान आपली मात्र मध्यभागी असेल. ती नकळत मागे किंवा पुढे झुकली जाते तर ती आपल्याला जाणीवपूर्वक मध्यभागी ठेवायची. लक्षात आली आहे कृती कशी केली आहे ती. हातांची स्थिती प्रत्येकाला कळली आहे ना कशी आहे ती. आणि आसन सोडताना जो पाय खाली आहे उजवा पाय प्रथम डावा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग उजवा पाय आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूला. ठीक आहे. लक्षात आले. करूया मग एकत्रित. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. आता उजवा पाय आपण प्रथम फोल्ड करतोय त्याची टाच डाव्या सीटच्या. उजवा पाय फोल्ड करायचा त्याची टाच डाव्या सीटच्या बाजूला पूर्णपणे फोल्ड करून सीटच्या बाजूला. पूर्ण पाऊल जे आहे हे जमिनीवरती येऊ दे. पूर्ण पाऊल जमिनीवर येऊ दे उजव्या पायाचं. आणि मग जो पाय खाली आहे डावा पाय आपला खाली आहे तो फोल्ड करायचा खालून आणि त्याची टाच उजव्या सीटच्या वर. सीट पूर्णपणे आपली जमिनीवर असते. फक्त पावलं जी आहेत ही आपली बाहेर आलेली. ठीक आहे. आणि आता सुरुवातीला आपले दोन्हीही तळहात दोन्हीही पावलांवरती येऊ. दोन्हीही पावलांवर ठेवू. हा. उजवा तळहात डाव्या पावलावरती आहे आणि डावा तळहात उजव्या पायाच्या पावलावरती. बरोबर. आणि आता इथे डोळे बंद करायचे. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. पाठकणा मान सरळ आहे. गोमुखासन हे जे आहे हे डायबेटिस प्रतिबंधात्मक मानलं जातं. त्याचबरोबर उत्साह वाढवतो आणि आपला जो श्वसन मार्ग आहे आणि आता डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग उजवा त्याच्यावर उजवा. आणि आता इथे सुद्धा डोळे बंद करायचे आणि आपला संपूर्ण आकृतिबंध जो आहे हा तपासून पाहायचा आहे.
गोमुखासन मध्ये ही दोन पायांची पावलांची स्थिती आहे ती पावलं बाहेर आलेली आहे ती गायीच्या कानाप्रमाणे घालतात आणि आपण ही गुडघ्याची स्थिती झालेली आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे घालतो म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. करूया बद्ध असतो गोमुखासन. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागून फोल्ड करायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या खांद्याला झाला आणि खालून डावा हात फोल्ड करायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये खूप प्रमाणे अडकवण्याचा प्रयत्न. जर तसं जमत नसेल तर नॅपकिन घ्यायचं आहे. बरोबर आणि नॅपकिनच्या आधाराने बरोबर छान थोडेसे खेचून घ्यायचे. बरं आता मान मात्र आपल्याला सरळ ठेवायची. नॅपकिनचा रोल करायचा आणि मग हळूहळू करू दोन्ही जो आता आपला हात वर आहे ऊपर हाताचा तो अजून सरळ करण्याचा प्रयत्न. मान मात्र आपली मधून हा हा बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि मग डोळे बंद करायचे. संपूर्ण मंडळाच्या इथे जो ताण येतोय त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती उत्साह वाढवणार मनोधैर्य वाढवणार असं करून सांगतात. प्रथम डावा हात आपल्या गुडघ्यावर येईल मग उजवा हात वरून. आता जो पाय खाली आहे म्हणजे डावा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग उजवा. त्यासाठी दोन्ही हातांचा आधार द्यायचा जमिनीवरती आणि एकदा डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल तर सोडून द्या. विश्रांती. आपण जे आसन केलंय त्याचा संपूर्ण इफेक्ट जो काही होतोय त्याकडे लक्ष. गोमुखासन मध्ये आपल्या मांड्यांचे जे स्नायू आहेत ते सुद्धा फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. आपले गुडघे जे आहेत ते सुद्धा फ्लेक्झिबल होतात. तिथले जे स्नायू आहेत विरुद्ध बाजूने आता ही कृती करायची आहे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करतोय त्याची उजव्या पायाच्या सीट जवळ आणि मग खालून उजवा पाय फोल्ड करायचा त्याची टाच डाव्या पायाच्या सीटच्या दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने. थोडेसे गुडघे किंवा मांड्या ज्या आहेत त्या आपल्या ऍडजस्ट करून द्यायच्या करण्याचा प्रयत्न. आणि आता जो पाय खाली आहे उजवा पाय आपला खाली त्यामुळे डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल आणि मग डावा. आणि आता इथे डोळे बंद करायचे आहेत. जाणीव श्वासाची. गोमुखासन हे मेडिटेटिव्ह आसन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्या स्थितीमध्ये आपण काही क्षण किंवा काही तास बसू शकतो. पण प्रॅक्टिस झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला थोडंसं कठीण जातं पण जसजसं आपला सराव वाढेल तसतसं आपण या स्थितीमध्ये जास्त वेळ बसू शकतो. आणि आता करूया बद्ध असतो गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे मागून. मागून उजवा हात घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न. मान आपली मध्यभागी. डोळे बंद आणि आता पुन्हा एकदा आपला संपूर्ण स्वतःचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. आपल्या संपूर्ण चेस्टच्या इथे छातीच्या इथे जो काही ताण दाब येतोय त्याकडे लक्ष. पोटाचे स्नायू शिथिल. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. जाणीव संपूर्णपणे श्वासाची. आणि उलट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल आणि मग वरून डावा. दोन्ही हात मागे आपल्या जमिनीचा आधार द्यायचा आहे आणि प्रथम उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून विश्रांती. तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये बसा. आज आपण सर्वांगासन विपरीत करणी जी आपण पाहिली त्याचं पुढचं आसन म्हणजे सर्वांगासन आज आपण बघणार आहोत.
ते मी तुम्हाला दाखवते करून, मग आपण एकत्रित करू. स्थितीमध्ये जायचं आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग एकत्रित करू. शयन स्थितीमध्ये जायचं. पूर्वस्थिती. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे. जेव्हा आपण सीटच्या इथे आपल्या हातांचा आधार असतो तर ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा. बरोबर. दोन्ही पायांचे अंगठे जे आहेत हे नजरेच्या टप्प्यात आहे आणि मग हळूहळू हा जो आधार आहे सीटच्या इथे तो हळूहळू आपल्या पाठकड्याकडे घेऊन जायचा आणि पाय जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने वरती सरळ ताणून घ्यायचे. बघा या प्रकारे सरळ, म्हणजे पायाचे जे अंगठे आहेत हे आपल्या नजरेच्या सरळ रेषेत या प्रकारे. आता इथे सुद्धा आपल्याला आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करायचा. जर पाय आपले वरती जात नसतील तर दोन्ही पाय भिंतीला टेकून 90 डिग्री उभे करायचे. इथे रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा उलट दिशेने होतो, डोक्याच्या दिशेने. त्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सर्वांगासन करणं टाळायचं. आणि उलट चाल करताना हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे. दोन्ही हात जे आहेत ते जमिनीवर आधारासाठी आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं न उचलता दोन्ही पाय 90 डिग्रीवर येतील आणि मग हळूहळू सावकाश नियंत्रित जमीन विश्रांती. कळलंय कसं केलंय ते? दिसताना असं वाटतं की सोपं आहे, पण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपल्याला म्हणजे कळतं की त्याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे कशी कशी हे करायचे आहेत ते. तर सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्या. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असणाऱ्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, नुकतंच 6 महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया ज्यांची झाली असेल त्यांनी सुद्धा सर्वांगासन करणं टाळायचं. सुरुवातीला आपण करणार आहोत थोडेसे युजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे आणि आता एकदा उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि डावा हात वर घ्यायचा आहे. उजव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने पकडायचा आहे. बरोबर. डाव्या हाताने पकडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. उजवा पाय खाली, मग डावा पाय वर, उजव्या हाताचा स्पर्श डाव्या अंगठ्याला. असं थोडंसं डायनामिक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाल्यावर कृती थांबवायची आहे आणि थोडस रोलिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला सर्वांगासन करायला सोपं जाईल. त्यासाठी दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घ्या आणि ते फोल्ड करा. आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा. बरोबर. आणि थोडस रोलिंग करून घेऊया. रोलिंग करताना आपल्याला एकदा उठून बसायचं आहे आणि मग पुन्हा पाठीवर झोपायचंय. सुरुवात करूया. उठून बसायचं आणि मग पाठीवर झोपायचं. थोडस रोलिंग करत म्हणजे सर्वांगासन करणं सोपं जाईल.
2 ते 3 वेळा भरून झाले की पुन्हा पाठीवर यायचं, पुन्हा पाठीवर या आणि मग एकदा उजवीकडे आणि डावीकडे आपापलं 3 ते 4 वेळा करून झालं. मग एकदा उजवीकडे आणि डावीकडे पाठ कळायला एक मसाज देऊया आणि 2-3 वेळा झालं की पुन्हा मध्यभागी येऊन थांबा. पाय तसेच राहू देत फोल्ड केलेले आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. आपण करतोय पवनमुक्तासन. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. थोडीशी पकड जी आहे ती घट्ट करायची आहे अजून आपल्या पायांच्या इथे जी आहे ती बरोबर. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त डोकं नाही वर उचलायचं, बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पावलं दोन्ही जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून आपण केलं पवनमुक्तासन. जाणी श्वासाची थोडस शॉर्ट ब्रेथिंग होतं कारण की पोटावर दाब येतोय. छान. उलटसार करूया. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा बैठा सोडून द्या. पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर मान मागे सैलसर सोडायची आहे. मान आपली उजवीकडे किंवा डावीकडे आणि विश्रांती. आणि आता करूया सर्वांगासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे किंवा रोलिंगच्या सहाय्याने दोन्ही पाय तुम्ही वरती घेऊ शकता. बरोबर. आणि आता सावकाश थोडेसे पाय वरती घ्यायचे, सीटचा भाग आणि आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे द्यायचा आहे. ठीक आहे. आणि हळूहळू 90 डिग्री तुम्ही सर उभं करा. पाय जे आहेत ना सीटचा भाग वॉलच्या इकडे जाऊ दे, भिंतीच्या इथे, आणि मग 90 डिग्री पाय वरती करू शकता. हा बरोबर. बाकीच्यांनी पण तसंच करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जो सीटच्या इथे आपले हात आहेत ते हळूहळू आपल्या पाठकण्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करा. हळूहळू बघा पाठकण्याच्या इथे घेऊन जा. पाय अजून सिलिंगच्या दिशेने वरती सरळ होतील. दोन्ही पावलं सिलिंगच्या दिशेने सरळ करण्याचा प्रयत्न. हळूहळू कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला आपल्याला समजायला थोडस कठीण वाटतं. त्या विपरीत करण्याने सर्वांगासनची जी काही कृती आहे ती मी ग्रुपवरती शेअर करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उलट चाल करूया. हळूहळू पाय जे आहे ते डोक्याच्या दिशेने घेऊन यायचे. दोन्ही हात आधारासाठी जमिनीवरती आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत कंट्रोल मुवमेंटने दोन्ही पाय हळूहळू जमिनी. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. संदीप नार्वेकर सर, तुम्ही काय करा, जेव्हा 90 डिग्री पाय घेता ना तेव्हा तुमची सीट जी आहे ना ती भिंतीला लावा आणि मग 90 डिग्री घ्या. जर तुम्हाला असं जमत नसेल ना तर त्यावेळेला थोडासा तो प्रयत्न करा आणि मग हळूहळू
सीटचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना समजलं असेल तुम्ही म्हणजे असं तुम्ही करते जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आता एका खुशीप्रमाणे पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. करूया शलभासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपल्याला हनुवटी जमिनीवर ठेवायची. हनुवटी जमिनीवर दोन्ही हातांचे तळवे मांड्यांच्या खाली. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. दोन्ही पायांचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहेत. हनुवटी आपली जमिनीवर आहे. डोळे बंद. संपूर्णपणे रिलॅक्स. खांदे पोट पाठ शिकली. आणि आता आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातून सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचे. अंतिम स्थितीमध्ये हनुवटी जमिनीवर. दोन्ही हातांचा आधार जो आपल्या मांड्यांच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला असतो. सायटिका प्रतिबंधक असं हे शलभासन. स्पॉन्डिलोसिस किंवा कंबरदुखी ज्यांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक. गुडघे दुखी ज्यांची आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक आपण केलेलं आहे शलभासन. बरोबर. आणि आता उलट काय करूया. सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो सोडून द्या. आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. एक ते दोन श्वास थांबायचं. आणि मग करूया भुजंगासन. जेव्हा आपण गोमुखासन करतो किंवा सर्वांगासन करतो तर त्याला पूरक असं भुजंगासन आपण करायचं असतं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. कपाळ जमिनीवर आहे. आणि आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे शरीराच्या रेषेत. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. आणि आता सावकाश श्वास घेत घेत आपलं कपाळ छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलून घ्यायचं आहे. कपाळ सिलिंगकडे. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद डोळे बंद. पाठीचे स्नायू शिथिल. पोटाचे स्नायू शिथिल. स्नायू संपूर्णपणे श्वासाची सहज सुरू असणाऱ्या श्वासाचे लक्ष. कंठापासून पोटापर्यंत ताण आलेला आहे. पाठकड्याला सुखद असा दाब आहे. त्याचे लक्ष. बरोबर. उलट काल करूया. एक श्वास घेऊन घ्या. श्वास सोडत कपाळ जमिनीवर येऊ दे. हातांची स्थिती तशीच राहू दे. आता आपण करणार आहोत पर्वतासन. आणि मग त्यातूनच आपण दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. आता हाताचे जे तळवे आहेत हे छातीच्या रेषेला म्हणजे हाताची जी कोपरं आहे ही सिलिंगच्या दिशेने जाते. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये. आणि मग आता सावकाश आपल्याला हातातून खांद्यातनं सरळ व्हायचं. डोकं वर छातीचा भाग वर पोट वर. बरोबर. छान. आपण सूर्यनमस्कारामध्ये जे भुजंगासन करतोय त्याप्रमाणे आपली स्थिती आहे. बरोबर. हा. आणि मग आता पर्वतासन. दोन्ही पावलांचं माउंटन करून दोन्ही पावलांचं मागून माउंटन करायचंय आणि मग पर्वतासन घ्यायचंय. बरोबर. छान. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आणि हळूहळू दोन्ही पाय पावलं जोडून घ्यायचे. आणि मग हात
आणि पाऊल एकमेकांच्या जवळ आणत आणत दंड स्थितीमध्ये यायचंय. घरी सावकाश. सावकाश दंड स्थितीमध्ये. विश्राम. मारणारे सही सर सोडून विश्राम. आता आपण करणार आहोत थोडस ब्रीदिंग एक्सरसाइज. थोडीशी पुढे येते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दोन्ही पाय जुळलेले आहेत. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आहे. आणि आता दोन्ही हात जे आहेत, सुरुवातीला आपण करतोय ऍब्डॉमिनल ब्रीदिंग. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या कमरेच्या इथे ठेवायचे. कमरेच्या इथे समोर. जसं विठोबा कसे उभे असतात विटेवर त्याप्रमाणे. हा बरोबर. पावलं आपली जुळले. जिथे आपल्या कमरेचं हाड आहे ना तिथे आपले हात येऊ देत. म्हणजे आपल्या आपण जसं श्वास घेऊ तसं आपल्याला लक्षात येईल की आपल्या पोटाची हालचाल कशी होते. आपण करतोय ऍब्डॉमिनल ब्रीदिंग. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आहे. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना जाणीव आपली उदर भागाकडे असेल आणि पोट आपलं किंचितच बाहेर येत आहे त्याकडे लक्ष द्यायचे आहे. सुरुवात करायची आहे. एक सहज श्वास भरून घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जातंय. एकदा अजून 2 आवर्तन. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित. एक श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात. आणि आता आपण करूया चेस्ट ब्रीदिंग. आपले दोन्ही हात जे आहेत हे जिथे आपल्या छातीच्या बरगड्या आहेत ना असतात तिथे ठेवायचे. जिथे आपल्या छातीच्या बरगड्या असतात तिथे. बरोबर. पुन्हा एकदा आपल्या छातीचं थोडंसं एक्सपान्शन करायचंय. जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा छातीचं एक्सपान्शन सुरुवात करूया. एक श्वास भरून घेताना छातीचं एक्सपान्शन आडव्या कक्षेमध्ये. संपूर्णपणे संथ गतीने श्वास सोडताना जाईल पूर्व भागाकडे आणि हळूहळू छाती पूर्ववत होते. बघा तुमच्या बरगड्यांमध्ये कशी हालचाल होते त्याकडे लक्ष. आता आपण मगाशी आडव्या कक्षेमध्ये एक्सपान्शन केलं आणि आता आपण उभ्या कक्षेमध्ये छातीचं एक्सपान्शन करणार. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या. छातीचं उभ्या कक्षेमध्ये एक्सपान्शन होईल. संथ गतीने श्वास सोडून घ्या. लास्ट राउंड. एक श्वास भरून घ्यायचा आहे. छातीचं एक्सपान्शन तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे करायची कृती. आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. करणार आहोत शोल्डर ब्रीदिंग. आता आपले दोन्ही हात म्हणजे जसं आपण ताडासनामध्ये उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि मग तो फोल्ड करून डाव्या खांद्यावर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन तो फोल्ड करून मागे उजव्या खांद्यावर. बरोबर. आणि आता इथे आपल्याला टाचावर उचलायची नाहीये. फक्त श्वास घेताना खांदे आपले थोडेसे कानाच्या दिशेला होती आणि श्वास सोडताना ते पुन्हा पूर्ववत होते. मान समोर असेल. मान मध्यभागी नजर समोर असेल. आणि आता एक श्वास भरून घ्या. खांदे थोडेसे कानाच्या दिशेने जातील. संथ गतीने श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या.
याचा लास्ट राऊंड एक श्वास भरून द्यायचा आहे, संथ गतीने श्वास सोडून द्यायचा आणि अजून एक वेगळ्या प्रकारे आपण शोल्डर ब्रीथिंग करूया. दोन्ही हातांची घडी करायची, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकड या प्रकारे. बरोबर, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडलाय. आता ही जी घडी आहे ही आपल्या छातीपाशी ठेवायची आहे सुरुवातीला आणि आता श्वास घेत ही हाताची जी घडी आहे ती डोक्याच्या दिशेने वर जाईल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाची आधारित करायची कृती. पुन्हा एकदा श्वास घेत, हात वर, हाताची घडी वर, श्वास सोडत खाली. खाली आणि विश्रांती. मानवाचा एक संस्कृत विश्रांती. दोन सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, आत शरीराच्या जवळ आहे. मनोमन उभवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. मुक्ता डोळ्यावर सूर्य आणि गायत्री मंत्राचं पठण येतं ते दोन्ही जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. आहे तो श्वास सोडून द्या. एक नमस्कारासन, श्वास घेत दोन, हस्त उत्तमासन, श्वास सोडत तीन, हस्त पादासन, श्वास घेत चार, उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, श्वास सोडत डावा पाय मागे पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंतराकडे. आणि आता 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि अंतिम स्थितीमध्ये थांबायचं. साष्टांग. एक श्वास थांबायचा आहे आपापल्या क्षमतेने आणि श्वास भरून घे 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तम. श्वास सोडत 12 नमस्कार. अजून एक करून घेऊया. आता इथे फक्त मी अंक मोजेल, आपण आता आपली कृती करायची आहे. सुरुवात करूया. पूर्वस्थिती. ओम मित्राय नमो नमः. आहे तो श्वास सोडून द्या. एक श्वास घेत 2, श्वास सोडत 3, श्वास घेत डावा पाय मागे 4, श्वास सोडत उजवा पाय मागे 5, 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि एक श्वास तिथे थांबतो. 7 श्वास भरून घ्यायचा आहे. 8 श्वास सोडायचा. नजर दोन्ही पायांच्या मुखांकडे. 9 श्वास भरून घे डावा पाय पुढे. श्वास सोडायचा आहे. 10 श्वास घेत 11,
श्वास सोडत बार. मोठी मोठी हळूहळू आपल्याला हा स्पीड वाढवायचा आहे. अजून 2 दिवस मी थोडे स्लो घेईन, पण नेक्स्ट वीक पासून थोडेसे आपले जलद असणारे सुद्धा असतात. उपनोंदी करून घ्या. नाकाने श्वास भरून घ्यायचा आहे आणि तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचं. अवकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि यासाठी स्थिती घ्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सारखी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. जाणीव श्वासाची. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर, छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. पोट, छाती, खांदे पूर्ववत. करणार आहोत 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाची. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे बंद. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. पण प्राणायामाचा श्लोक नाही बोललो. ठीक आहे. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संकरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संकरेच. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संकरेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संकरेच. दुसरा आवर्तन झालं. तिसरा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. उजवा हात ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यावर. डोळे अंगठ मिटलेले आहेतच. आणि आज आपण शिकणार आहोत सितकारी प्राणायाम. या प्राणायामामध्ये आपल्याला दात जे आहेत हे एकमेकांवर लावून घ्यायचे. या प्रकारे जबडा आपल्याला रुंद करायचा आहे. ओठ विलग दात एकमेकांवर लावून घ्यायचे बरोबर. आणि आपली जीभ जी आहे ही दंत पंक्तींच्या मध्ये असेल. आता इथे सुद्धा आपल्याला तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. ज्याप्रमाणे शीतली प्राणायामाचे जे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे धुळेच्या ठिकाणी, प्रदूषणाच्या ठिकाणी जसं आपण हा शीतली प्राणायाम टाळतो, त्याप्रमाणे सितकारी सुद्धा आपल्याला मोकळ्या हवेमध्ये करायचं आहे. बघा एक आवर्तन करून दाखवते. दात एकमेकांवर लावून घ्यायचे. ओठ विलग. जीभ आपली दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने हवा आतमध्ये जेव्हा आपण भरून घेतो तेव्हा सिप असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हणतात. तर बघा कसं केलं जातो. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेच. ठीक आहे.
सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. आता आपल्याला प्रत्येकाला कळलेलं आहे कसं करायचं. त्यामुळे डोळे बंद, ओठ विलग, दातावर दात लावून घ्या. जीभ आपली दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पुरा, हवा आतमध्ये भरून घ्या. हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेचो. दुसरं आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पुरा, हवा आतमध्ये भरून घेताना हवेचा स्पर्श कंठापर्यंत आपल्या फुफ्फुसापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने संथ रेचो. अजून 2 आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरा, तोंड बंद. इथे 1 सेकंद थांबा. त्या थंड हवेचा पूर्णपणे मागोवा घ्या आणि मग सावकाश संथ गतीने नाकाने रेचो. लास्ट राउंड. तोंडाने खोलवर दीर्घ पुरा, ओठ विलग, दातावर दात, तोंड बंद, नाकाने संथ रेचो. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये थोडा वेळ आपण जो शिवकारी प्राणायाम केला त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि 3 आवर्तन आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची. आज आपल्याला आपली 4 जी बोट आहेत ही आपल्या डोळ्यांवर ठेवायची आहेत या प्रकारे. आणि अंगठ्याने आपलं जे कानाची जी छोटीशी पाळी आहे ती अंगठ्याने बंद करायची या प्रकारे. अंगठ्याने बंद करायची ती. आणि मग 4 बोट डोळ्यांवर. कदाचित तुम्हाला माझा आवाज थोडासा कमी येईल कारण की आपले कान बंद झालेले असणार आहेत. पण आपल्याला भ्रामरीची आवर्तन माहिती आहे कशी करायची, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. सुरुवात करूया. आपली कानाची जी छोटी पाळी आहे ती अंगठ्याच्या सहाय्याने बंद करायची. 4 बोट आपली डोळ्यांवर येतील. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ पुरा, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ पुरा, रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुरा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. पूर्णपणे आपल्या मस्तिष्कामध्ये आणि आपल्या कानाच्या इथे जो बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. सटल व्हायब्रेशन जाणवत असतील. आणि या स्थितीमधूनच डोळे बंद असलेल्या स्थितीत पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी सोडून द्यायची आणि शवासनासाठी एका कुशीला म्हणून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर 1 ते 1.5 फुटाचं. मान आपली डावीकडे उजवीकडे मध्यभागी.
दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे आणि हातांची बोटं अर्धवट भेटलेली. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे आपण जमिनीवर सोडून दिलेलं आहे. आपल्याला खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. मनोमन बंद डोळ्यांनी आज आपण जी साधना केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. नवीन आपण गोमुखासन, सर्वांगासन ही 2 आसनं पाहिली. त्या संपूर्ण आसनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि ही आसनं करताना जिथे कुठे शरीराच्या अवयवामध्ये ताण आला असेल आपण तो शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करणार. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर मनाला विश्रांती देणार चैतन्यासन, आनंदासन. क्रमाक्रमाने आपण शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करून घेऊया. सुरुवात दोन्ही पायांच्या बोटांपासून. दोन्ही पायांची बोट ते तळवा, तळवा ते टाच, टाच ते घोटा, घोट्या ते पोटऱ्या, पोटऱ्या ते गुडघा आणि गुडघा ते मांडी. डावा आणि उजवा पाय तिथले सगळे स्नायू मनाने मी शिथिल करत आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोट. तळहात, मळहात, मनगट ते कोपर, कोपर ते दंड आणि दंड ते खांदा. माझे दोन्हीही उजवा हात आणि डावा हात तिथले स्नायू शिथिल झालेले आहेत याची मला मनोमन जाणीव होती. जाणीव आपली सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. या तिन्ही भागातले स्नायू, सांधे, पाठकड्यांमधले मणके शिथिल झालेले आहेत. जाणीव उदर आणि उर भागाकडे आणि गळ्याकडे. पोटातील स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, पिंजरा तिथले स्नायू शिथिल. गळ्याचे सगळे स्नायू शिथिल. जाणीव चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापण्या, भुवया भूमध्य, आठी विरहित कपाळ शिथिल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि केस शिथिल झालेले आहेत. देहधारणेने संपूर्ण शरीर, शरीरातला अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा, मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना हलकस पोट वर येतं, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना. श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जात आहे आपलं पोट आणि उबदार हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती शांत आणि लयबद्ध आहे, मंद आहे, संथ आहे. श्वास घेत त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात धरून घेत आहे. माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, माझी काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास, इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलत चाललेला आहे. बरोबर. आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण. त्यांच्या पुढे आपण आपल्या मनाला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे, उचित राहणार आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे.
माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. आपल्याला आपली आद्य देवता तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. 5 मिनिटाचं शवासन दिवसभराची ऊर्जा आपल्याला मिळवून देण्याचं काम करतं. आणि या ऊर्जेतून आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. याकरिता शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये मान उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हातापायांकडे खेच द्यायचा, आळस द्यायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. विगत मिटलेले शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. एकत्रित शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचं पुढे विकास. आजची साधना बनवलेल्या समर्पित केली आहे. राग द्वेष अहंकार सोडून दिला आहे. श्वास घेत कमरेचं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श. अवकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करू की काही शंका आहे कोणाला? ओके, मीटिंग एंड करते. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हॅव अ गुड डे टू ऑल. धन्यवाद.